नमस्कार मंडळी. मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी काय बनवावं हे सुचत नसेल ना, तर अगदी लोण्यासारखे मौसूद चविष्ट दुधी भोपळ्याचे पराठे तुम्ही बनवू शकता. हे पराठे सकाळच्या घाई गडबडीमध्ये देखील तुम्ही अगदी फास्टमध्ये बनवू शकता. एकदा बनवले ना की अगदी 2 दिवस म्हटले ना तरीसुद्धा हे खराब होत नाही. कुठे प्रवासात जर तुम्ही जाणार असाल ना तर हे पराठे घेऊन जाऊ शकता. तर हे बघू शकता, दह्यासोबत चटणीसोबत खूप जास्त टेस्टी लागतात. जेवढे टेस्टी लागतात ना मंडळी, बनवायला तेवढेच सोपे आहेत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि एकदा ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा. इथं मी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं आणि त्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत, 4-5 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही जितपत तिखट खाता त्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. तर त्यानंतर इथं मी छोटासा आल्याचा तुकडा घातला. त्यानंतर पाव चमचा जिरं आणि पाव चमचा इथं ओवा घातलेला आहे. सगळं छान असं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलं. आता इथं मी छोट्या आकाराचा कोवळा दुधी भोपळा घेतलेला आहे. त्यानंतर हा दुधी भोपळा मी स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर अर्धा कट करून घेतलेला आहे, का तर मला अर्धाच भोपळा इथे लागणार आहे. याची वरची साल काढून घेतलेली आहे. खूप मोठा भोपळा जर असेल ना तर त्याचे 2 भाग करायचे आणि आतला आणि वरचं दोन्हीही भाग काढून फक्त मधला आपल्याला भोपळाच घ्यायचा आहे. आतमधला जो भाग असतो ना खूप फुसका असतो आणि त्यामुळे आपल्या पदार्थाची चव खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे काय करायचं ना, वरची साल पण काढायची आणि आतला भाग पण काढायचा. पण हा एकदम छोटासा आणि कोवळा दुधी भोपळा होता, त्यामुळे याची आतला जो गर असतो तो मी काढलेला नाही आहे. आता इथं मी अर्धा दुधी भोपळा किसून घेतलेला आहे. लगभग 1 वाटीभर हा खिसलेला भोपळा आहे. यासाठी मी इथं काय केलेलं आहे ना, 2 वाट्या गहू पीठ घेतलेलं आहे. थोडंसं कमी जास्त झालं ना तरीसुद्धा काहीही प्रॉब्लेम नाही. आता यामध्ये मोठे 2 चमचे भरून मी बेसन पीठ घातलेलं आहे. बेसन पिठामुळे अगदी खमंग आपला पराठा तयार होतो. त्यानंतर मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून यामध्ये घातलेले आहे. तयार केलेलं सुरुवातीचं जे वाटण आहे ते घालायचं. हे बघा, आता यामध्ये पाव चमचा मी हळद घातलेली आहे. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं. त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर घालायची. धना पावडर घातल्यामुळे चव खूप छान येते. त्यानंतर पाव चमचा इथं मी लाल तिखट घातलेला आहे. लाल तिखट तुम्हाला नसेल घालायचं, नाही घातलं ना तरी देखील चालणार आहे. त्यानंतर 1 चमचा पांढरे तीळ इथं मी घातलेले आहेत. पांढऱ्या तिळामुळे चव खूप छान येते. त्यानंतर किसून घेतलेला दुधी भोपळा यामध्ये घालायचा. त्यानंतर इथं मी घरातलं जे ताजं दही असतं ते दही इथं मी 2 ते 3 चमचे दही घातलेलं आहे. दही नसेल, नाही घातले ना तरी देखील चालणार आहे. पण सध्या उन्हाळा चालू आहे आणि पोटाला थंडावा देईल असे पदार्थ बनवून खायचे, जेणेकरून आपल्या पोटालाही थंडावा मिळतो आणि शरीरातली उष्णता देखील कमी होते. त्यामुळे इथे आज मस्त असे दुधी भोपळ्याचे पराठे बनवते. तुम्ही देखील तुमच्या फॅमिलीसाठी हे पराठे बनवू शकता. खूप टेस्टी लागतात. अशी जर दुधी भोपळ्याची भाजी आपण बनवली ना तर शक्यता लहान मुलं खात नाहीत. त्यावेळेस तुम्ही असे पराठे बनवून खाऊ घालू शकता. खूप टेस्टी लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहेत. सुरुवातीला पाणी न घालता छान असं हे मी भोपळ्यात हे पीठ एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर लागण तसं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. खूप घट्ट नाही किंवा खूपच पातळ नाही, मध्यम हे पीठ मळून घ्यायचं, म्हणजे आपल्याला याचे पराठे लाटता येतील. त्यानंतर अगदी थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा हे मी मळून घेणार आहे, म्हणजे हे पीठ आपल्या हाताला लाटताना चिटकणार नाही. आता ह्या पिठाला रेस्ट वगैरे देण्याची गरज नाही. आता याचे लगेचच आपल्याला पराठे बनवून घ्यायचे आहेत. त्यामुळे मध्यम आकाराचे याचे मी सुरुवातीला गोळे करून घेतलेले आहेत. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल, आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा अशा छान छान आणि सिंपल रेसिपी पाहण्यासाठी. आता इथं आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आहेत. तर आपण नेहमी घडीची पोळी कशी बनवतो अगदी त्या पद्धतीने हे पराठे मी बनवून घेत आहे. पण तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट जो गोळा आहे तो डायरेक्टच लाटून जरी घेतला ना तरी देखील चालणार आहे. आता हे तुंबडून याला थोडंसं सुक्कं पीठ लावून मी हा पराठा लाटून घेणार आहे. हे बघा, आपण नेहमीची घडीची चपाती लाटतो ना अगदी त्याच पद्धतीने लाटायचं. पण आपण चपातीला थोडंसं कमी पीठ लावतो, म्हणजे सुक्कं पीठ थोडंसं कमी लावतो. याला थोडंसं जास्त लावावं लागतं, का तर आपण यामध्ये दुधी भोपळा घातलेला आहे आणि दुधी भोपळ्याला पाणी सुटतं. त्यामुळे लाटताना हे थोडंसं चिटकण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडंसं जास्त पीठ लावून हे लाटून घ्यावं लागतं. हे जाड अजिबात ठेवायचं नाही. जितका होईल तितका हा पराठा पातळ लाटायचा. हे पराठे एकदा बनवले ना तर मंडळी अगदी 2 ते 3 दिवस छान टिकतात. प्रवासामध्ये देखील नेण्यासाठी खूप मस्त आहेत. मस्त असा पातळसर पराठा इथं मी लाटून घेतलेला आहे. हे बघा,
आता इथं गॅसवर एक तवा गरम करण्यासाठी ठेवला, त्याला हलकंसं तेल लावून घेतलं होतं म्हणजे पराठा त्याला चिटकत नाही. आणि त्यानंतर मस्त हा पराठा घातला. एका साईडनी खमंग भाजला की उलटून घ्यायचा. आणि इथे जर तुम्हाला तूप लावायला आवडत असेल तर तूप लावून भाजून घेऊ शकता किंवा तेल जरी लावून घेतलं ना तरी देखील चालणार आहे. इथं मी तेल लावून मस्त दोन्हीही साईडनी खमंग हा पराठा भाजून घेणार आहे. हे बघा, आपण यामध्ये कच्चा दुधी भोपळा घातलेला आहे, त्यामुळे काय करायचं ना, गॅस मध्यम ठेवून हा पराठा व्यवस्थित असा कडा वगैरे दाबून भाजून घ्यायचा. हे बघा, व्यवस्थित दोन्हीही साईडनी मी भाजून घेतलेला आहे. याच पद्धतीने लगभग सगळे पराठे मी बनवून घेतले होते. थंड जरी झाले ना तरी छान लागतात, त्यामुळे मी सगळे बनवून घेतले होते. तुम्हाला जेवढे खायचे तेवढे बनवून घेतले आणि बाकीचं पीठ फ्रीजमध्ये जरी ठेवलं ना तरी देखील चालणार आहे. मस्त यावरती आपलं पांढरं लोणी घालायचं आणि चटणीसोबत किंवा दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता. तर मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते जरूर कमेंट करून सांगा.